नमस्कार मित्रांनो. मी आज अशा गोष्टीवर बोलत आहे, की ओला, रॅपिडो, आरटीओ आणि परिवहन अधिकारी यांच्या डोळ्यामध्ये झणझणीत टोचणार आहे असा शब्द आहेत. आता बघू आपण पुढं काय आहे आणि कशावर ही व्हिडिओ आहे. ऑटो क्लिकर नावाची चीज जी पुण्यामध्ये चालतीये, त्याच्यावर आपण आज बोलत आहे. आम्ही सगळे दिवसभर उन्हातान्हात सगळे रिक्षावाले रिक्षावर पैसे कमवायला येतो आणि आमचा धंदा मेन कष्टावर नाहीये, तर ह्या ऑटो क्लिकर नावाच्या चीजवर झालेला आहे. तर माझी ही व्हिडिओ बनवायचा उद्देश ओला आणि रॅपिडो ह्या दोन्ही कंपन्यांचे सर्व्हर एवढे वीक आहेत, की त्याच्या सर्व्हरच्या आतमध्ये जाऊन ऑटो क्लिकर 100चं सेटिंग लावलं की 100च्या वरचे जेवढे ₹900 पर्यंत जेवढं टॉप आपण लावलेलं तोपर्यंत सगळ्या बुकिंग उचलतंय. आणि त्याच्यामध्ये सिक्युरिटी नावाची चीज आहे का? ड्रायव्हरचा सगळा डेटा तर त्यांच्या सिक्युरिटी ह्याच्यामध्ये आहे. तर एवढं घुसखोरी ऑटो क्लिकर करतंय म्हटल्याच्या नंतर मला हा प्रश्न विचारायचा आहे, की ॲपचे सर्व्हर व्यवस्थित का बघितले जातात का नाही? एखादं ₹400चं ऑटो क्लिकरचा ॲप ह्यांच्या ओलाच्या आणि रॅपिडोच्या सर्व्हरमध्ये घुसखोरी करतंय, तरी ओला आणि रॅपिडोला समजतंय का? का नाही? मला हा मला हे दाखवून द्यायचंय, की आरटीओला ओला आणि रॅपिडोचे सर्व्हर किती वीक आहेत. विचार करा साधं ₹400चं एक ॲप ह्या ओला आणि रॅपिडोच्या सिस्टममध्ये घुसखोरी करतंय, तरी हे ओला आणि रॅपिडोला समजतंय का नाही? आणि त्यांच्या फंक्शन्सवर ताबा मिळवतंय. ह्याचा अर्थ असा, की ड्रायव्हरच्या डेटाची आणि फेअर बिझनेसची कुठलीही सिक्युरिटी ह्यांच्याकडनं कुठलं तरी फंक्शन बाहेरनं अलाऊ होतंय. ह्याला ओलाला आणि रॅपिडोला समजतंय का? समजून दुर्लक्ष केलं जातंय. त्यासाठी तांत्रिक पुरावा बघा. आता ह्याच्यापुढे बघा, की ऑटो क्लिकर काम कसं करतंय, काय-काय करायला लागतं आणि कुठं-कुठं जाऊन किती पैसे पे करायला लागतात. स्कॅनर, त्याला मेसेज काय-काय टाकलेले आहेत. सगळे मेसेज तुम्ही बघताय पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढे बघत राहा. हो का? हा ॲप आहे. हा ॲप आहे. राईड एक्सपेर्ट ऑटो राईड लिहिलंय ना, हा ॲप आहे. WhatsAppच्या पुढचा. त्याला क्लिक केला. इथं मी आता रिचार्ज घेतलं नाहीये, केलं नाहीये. तर रिचार्ज करण्यासाठी इथं क्लिक केलं. की त्याचं WhatsApp लिंक चालू होती. त्याला हाय पाठवायचं. हाय क्यूआर त्याला मेसेज टाकलाय क्यूआर पाठवतो. आणि मागच्या वेळी आपण रिचार्ज ऑलरेडी केलेलं. सेम मागचं आपण बघून घेऊ आता. "हाय दादा क्यूआर पाठव सर." पाठवलं. त्याने क्यूआर पाठवला. क्यूआर पाठवल्याच्यानंतर मी एका दिवसाचं रिचार्ज मारलेलं ₹33 रिचार्ज होतं. एका दिवसाचं. नंतर परत त्याने काय मागितलं ईमेल आयडी मागितली. ईमेल आयडी मी इथं दिली त्याला ईमेल आयडी. ही माझी ईमेल आयडी. त्याला मी ईमेल आयडी सेंड केली. ईमेल आयडीच्या द्वारे आमच्या रिक्षावाल्या सगळ्या भावांमध्ये काही स्कॅम झाला, जर सगळे अकाउंटमधले पैसे उडून गेले, काही असं काही झालं, तर ह्याची जबाबदारी कुणाची असेल? ओला, रॅपिडो, आरटीओ या परिवार अधिकारी? माझा हा प्रश्न आहे. पाठवली, ईमेल आयडी गेली त्याला. त्याच्यानंतर त्यांनी हे मेल आयडी क्लिक केली आणि इथं चालू केलं माझं त्यांनी. चालू केल्याच्या नंतर बघा हे ॲप आहे आता. हा ॲप आहे. तुम्हीच बघा ते काय-काय दाखवतंय आता. हे झालं ॲपचं चालू झालं, बंद झालं. त्याच्यानंतर मी ऑन केलं. नंतर मी ₹400 रिचार्ज महिन्याचं रिचार्ज मारलं होतं त्याला. हे महिन्याचा रिचार्ज आहे. हा तो डी-पी आहे त्याचा. आणि हे बघायला गेलं तर मला वाटतं साऊथच्या साइडचा ॲप आहे हा. कारण की साऊथचा हिरोचा फोटो ठेवलाय. आता आवडतो म्हणून ठेवलाय का त्यांनी कसा ठेवलाय मला नाही माहिती. पण ह्या ॲपला बघायला गेलं तर परमिशन आहे का? हा मुद्दा आहे.
आता बघा त्याला मी हाय पाठवलेलं युअर क्यूआर मग क्यूआर पाठव म्हणलं त्याने क्यूआर पाठवलेला आहे. आता ह्या क्यूआर ला आपल्याला 400 रुपये सेंड करायच्यात. सेंड करू आणि नंतर बघू आपण. ह्या क्यूआर चा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. स्क्रीनशॉट काढून घेऊन गुगल पे फोन पे ऍप मध्ये जायचं. ते बी नीट दाखवतो बघा. इथं आलं फोन पे मध्ये स्कॅनरला क्लिक केलं इथं क्यूआर आहे. क्यूआरच्या इथं आला आपला क्यूआर तो. त्याचं नाव आलं वर. त्याचं नाव पूर्ण वाचून घ्या. इथं अमाऊंट आली. इथं अमाऊंट टाकली 400 रुपये. 400 रुपये. सबमिट केलं. बँक चॉईस करायची आपली आपली ते आता. रुपये त्याला पाठवले. त्याच्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढायचा. आता त्याला मेसेज करायचा ते पेमेंट केलेलं आपण त्याला दाखवायचं. इथे येऊन टेलिग्राम मध्ये येऊन त्याला फोटो पाठवायचा आणि 400 रुपयाचं पेमेंट केलंय त्याला असं दाखवायचं आणि त्याला लगेच त्याच्या खाली त्याचा रिप्लाय येण्याच्या पहिलेच तुमची ईमेल आयडी जी यूज करताय तुम्ही त्या ऍपवर त्या ऍप साठी त्याला ईमेल आयडीचा मेसेज पाठवून ठेवायचा की त्याच्या मागच्या वेळी आपल्याला ते झालं होतं. त्याला पेमेंट केलं. पेमेंट नंतर त्यांनी ईमेल आयडी विचारली. त्याला ईमेल आयडी पाठवली. त्याच्यानंतर त्यांनी ऑन चालू डायरेक्टली केलेलं त्याच्याने. आता आपण डायरेक्टली ईमेल आयडी त्याला पाठवली. आता चालूचा मेसेज कधी येतोय आपण बघू आता. काढून घेऊन तसं की आता जस्ट आपलं ऑटो क्लिकर ऑन झालेलं आहे. आता ऑटो क्लिकर आपण बघू की ऑटो क्लिकर राईट कसं उचलतं. माझं ऑलरेडी सगळ्या सेटिंग केल्या होत्या म्हणून तुम्हाला मी सेटिंग दाखवून नाही शकणार. 20 रुपये लावलेले ऑटो क्लिकर ऑन. ऑटो क्लिकर सेव्ह केलं 20 रुपयावर. आता बघू आपण बुकिंग कुठली वाजते आणि आता तुम्ही बघितलंच असाल की ऑटो क्लिकरला मी 20च्या वर सेटिंग लावलेली. 20च्या नंतर 50 रुपयाची बुकिंग जी आली होती ती मानवी डोळ्यांनी आणि ह्या बॉटनी उचलण्यासारखी होती का आणि किती फास्ट बुकिंग आली आणि गेली विचार करा फक्त. सर हा पुरावा बघा की ऑटो क्लिकर न बघू म्हणजे डोळ्याच्या बघण्याच्या पहिलंच ऑटो क्लिकर उचलून बुकिंग मोकळी होते. मानवी हात एवढ्या वेगाने काम करूच शकत नाहीत. एवढ्या वेगाने तो ऑटो क्लिकर काम. ओला आणि रॅपिडोच्या अल्गोरिदमला का लक्षात येत नाहीये की हे ड्रायव्हर राईड उचलत नाहीये की ऑटो क्लिकर राईड. ह्या चोरीमुळं हा रिक्षावाल्याचा चांगल्या रिक्षावाल्याचा धंदा चोरला जात आहे. हे समजत नाही का नाही. नमस्कार सर. माझी एवढी विनंती आहे की ओला आणि रॅपिडोचे एवढे सर्व्हर वीक्स आहेत की बाहेरनं ऍप चालून ह्याच्या बुकिंग पळवू शकतात. तर अशा कंपन्यांना शहरामध्ये व्यवसाय करायची परमिशन मिळतेच कस काय. आरटीओने या कंपन्यांच्या तांत्रिक सुरक्षेचं ऑडिट करायला जोपर्यंत हे लूपहोल बंद होत नाही तोपर्यंत सामान्य रिक्षावाल्याला न्याय मिळणार नाही. माझी नम्र विनंती आहे ही व्हिडिओ इतकी शेअर ओला आणि रॅपिडोला कळायला पाहिजे प्लस आरटीओ मध्ये कळायला पाहिजे की ह्यांचे जे ऍप्स आहेत त्यांचे जे फ्यू ऍप्स मध्ये सेटिंग्स असतात काय असतील त्यांच्या घुसखोरी होती आणि एवढी वीक आहेत हे ते कळायला पाहिजे आणि रिक्षावाल्याला न्याय मिळायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तंत्रज्ञानाचा वापर प्रगतीसाठी करा. महाराष्ट्र भावांनो.